अकोल्यामध्ये नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू होतोय। महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने आता मोठी तयारी सुद्धा केली जाते। शहानूर पोपटखेड रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। लाखोंचा निधी मंजूर असतानाही रस्त्याचं काम निकृष्ट आहे, स्थानिक नागरिकांनी आरोप केलेला आहे। पोपटखेड शहानूर रस्त्याचे हे काम इथे सुरू आहेत, पण हे काम एकदम निकृष्ट दर्जाचे आहे। त्याच्यामध्ये डांबर नाही, कोणत्याच प्रकारचे चांगले जे रोडसाठी जे साहित्य लागते ते कोणत्या पण चांगले इथं साहित्य वापरले गेलेले नाही आहेत। हे असं वाटते की फक्त नरनाळा महोत्सवापुरताच हा रस्ता मर्यादित राहणार आहे, त्यानंतर हा रस्ता कोणत्याच कामात येणार नाही आहे आणि सदर आदिवासीवर हा अन्याय होत आहे। ते मी व्हिजिट केली होती, मी बघितलं होतं, बट काम चालू आहे। अच्छा, निकृष्ट दर्जाचं काम आहे ते फर्स्ट पॉईंट तो मी ती बघून घेते की निकृष्ट दर्जाचं काम तो डेफिनेटली नाही असलं पाहिजे आणि त्याचं बजेट काय आहे, ते TS वगैरे काय आहे, किती अमाऊंटचं काम चालू झालं आहे, तर ते बघून सांगता येईल की ती परमनंट आहे किंवा टेम्पररीली आम्ही याच्यासाठी करतो, तर ते मी बघून घेते। एका अपघाताच्या संदर्भातली बातमी आहे। सोलापूर ते बार्शी महामार्गावर नान्नजच्या जवळ अपघात झाला। अपघातामध्ये 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाल्यानं अपघात झाला आहे। तर अपघाताच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी, सोलापूर ते बार्शी महामार्गावर नान्नजच्या जवळ हा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 2 युवकांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळत आहे। एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला, त्यामध्ये 2 युवकांचा मृत्यू झालाय। भीषण अपघातानंतरची ही दृश्यही आपण पाहतोय। सोलापूर बार्शी महामार्गावर नान्नजच्या जवळ अपघात झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।